आज आत्ता ताई बोलता बोलता म्हणाल्या बायकांवर अत्याचार होतात. हो, होत आहेत. कायदे पण कडक होत चाललेत. पण बायकांनो, मी मर्यादेचे एक तुम्हाला उदाहरण सांगते. माझ्या आईने माझ्या डोक्यावर अक्षरा टाकल्या आणि मी संध्याकाळी सासरी निघाले. मला माझ्या आईने कानात सांगितलं, बाई, एकत्र कुटुंबात दिली आहे, येणारी जाणारी पुरुष मंडळी खूप आहे. परक्या पुरुषांसमोर केस मोकळे सोडून चुकूनही वेणी घालायची नाही आणि त्यांच्यासमोर आरशासमोर उभं राहून गंध पावडर करायचं नाही. आचार बदलला, विचार बदलला, आहार बदलला, विहार बदलला, स्वत्व संपलं. स्वभाषा, स्वदेश, स्वधर्म, स्वराज्य, सुराज्य कशाकडे आमचं लक्ष नाही. आज आम्ही आमची भाषा विसरलोय. माझ्या आईने मला हे पदोपदी सांगितलंय की प्रेम करायचं असेल तर प्रत्येक स्ववर प्रेम करायचं, स्वतः सोडून. हे माझ्या न शिकलेल्या आईने मला सांगितलंय. म्हणून मला घरामध्ये माझ्या आईसारखी आई हवी आहे. बायकांनो, माझ्या आईने मला बंधनात वाढवलं याचं मला दुःख नाही. आज बायका कुठेही केस विंचरतात, रस्त्यात, बसमध्ये तो पोनी सोडायचा आणि फटक फटक फटक. अगं, बायकांच्या केसात सौंदर्य असतं. पहिला हल्ला होतो तो केसांमुळे होतो. द्रौपदीचे केस मोकळे होते ज्या दिवशी महाभारत घडलं. बायकांच्या केसात इतकं सौंदर्य असतं. म्हणून माझी आई म्हणायची, नाहीलीयेसाच बटवेणी घाल ग, बटवेणी घाल ग. तुम्ही पण विचारा, उमऱ्यात जाऊ नको ग, आत्ताच नाहीलीयेस. सगळ्यांनी आठवा, हे आई सांगायची बजावून. आणि आपल्या धर्मामध्ये केस मोकळे सोडून फिरायला आपल्याला परवानगी नाही आहे. आपला धर्म त्या बाबतीत थोडासा कडक आहे, पण कुणी धर्माचा विचारच करत नाही आहे. एक तरी पेड केसाला असा वाच लागतो. त्यामुळे माझ्या आईने मला फार छान वाढवलंय.